मध्ये प्रोसेसिंगला आणखीन एक त्या ग्राहकांना आपण मका भरडा मशीन म्हणून मध्ये जे जुन्या पद्धतीनं ऑइल निघाय फेकून दिलेल्या वेस्ट अभी ये जो आप देख रहे हा हैं हा वो महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतामध्ये एक युवा उद्योजक घडवणारे आज आपल्याकडे यशस्वी उद्योजक आहेत शेखर पत्रावळे सर. नमस्कार. यशोगाथा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी अजमेर सर. सर नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. महाराष्ट्रातील सबंध प्रेक्षकांना आपला थोडक्यात परिचय सांगा सर. माझं नाव शेखर पत्रावळे आहे आणि आपली कंपनी लातूर मध्ये आहे भारत ॲग्रीटेक नावाने. तर या ठिकाणी आपण प्रेक्षक हो बघत आहोत की आधुनिक पद्धतीनं शेतीला जोड व्यवसाय, गृह उद्योग, होम बिझनेस करण्यासाठी आणि शेतीमधून आपल्याला कसा आर्थिक सक्षम होता येईल अशा मशिनरी आज आपण बघणार आहोत. कसा प्रवास सुरू झाला? बेसिकली काय आहे, अगोदर आपल्याकडे आपण एक वेगळा व्यापार करायचो. माझं स्वतःचं शिक्षण इंजिनिअरिंग झालंय आणि MBA झालंय आणि आपण एक व्यापारात अगोदरपासून होतो. पारिवारिक परिवाराचा एक व्यापार होता. थोडक्यात सांगता येईल एजन्सी लाईन होती आणि त्या एजन्सी लाईन मध्ये शेतकऱ्याशी निगडीत असे काही व्यापार होते आणि ते करताना असं लक्षात आलं की व्यापार तर ठीक आहे, पण शेतकऱ्यांना जो प्रॉब्लेम येतोय त्या प्रॉब्लेमचे सोल्युशन लोकांना आज देणं आवश्यक आहे. शेतकरी आज आपण जसं म्हणतो की भारत शेतीप्रधान देश आहे, पण शेतीमधून मिळणारं उत्पन्न हे एकतर वर्षातून 2दाच हातात येतं आणि ते पण पावसावर डिपेंड आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या हातात फक्त मेहनत करणं एवढंच त्याच्या हातात आहे. त्याच्या हातात बाकी पीक नाहीये, वातावरण नाहीये आणि परत रेट पण नाहीये त्याच्या हातात. जे त्यांनी उत्पादन घेतलेलं आहे त्याचे रेट सुद्धा खूप व्हेरिएबल होतात आणि त्याच्यामुळे मग हे लक्षात आलं की आता शेतकऱ्यांना जसं आपण काम करतोय तसंच जे युवक आहेत आज आपण म्हणजे पाहतोय तर भारतामध्ये जवळपास 140 करोडच्या वर लोकसंख्या गेली आहे आणि सर्व्हिस मध्ये एक लिमिटेड त्यांची म्हणजे काय म्हणू आपण की कॅपॅसिटी आहे सर्व्हिस इंडस्ट्रीची की ते लोक त्यांच्यामध्ये घेतील. म्हणजे जसं आपण बघू तर एखाद्या ऑफिसमध्ये एक लिमिट असते त्यांच्यामध्ये नोकरी किती सामावून घ्यायची याची, तर त्या लिमिटच्या वर आज आपल्याला म्हणजे प्रचंड एक जागा जर असेल तर तिथं हजारो ऍप्लिकेशन येऊन पडलेले आहेत आणि सगळे कॅपेबल आहेत. बरोबर. आणि त्याच्यामुळे काय होतंय की युवकांना आता प्रश्न पडलाय की आता करायचं काय, जॉब तर अवेलेबल नाही. आणि त्याच्यात मला असे 2 प्रश्न समोर बघण्यात आले. म्हणजे एक एकदम जवळचा माझ्या युवक बघण्यातला आणि त्या युवकाला म्हणजे कसलंही व्यसन नाही, काहीच नाही. स्वतः एक चांगलं उच्च शिक्षण केलेलं, सगळं चांगलं केलेलं आहे, पण म्हणजे घरच्यांनी सांगितलं की बाबा तू चांगलं शिक्षण घे आणि नोकरी कर. इंजिनिअरिंग केलं, एकदम चांगल्या पद्धतीचं इंजिनिअरिंग केलं. इंजिनिअरिंग जसं तसं वकिली पण आहे किंवा बाकी बरेच लोक अकाउंट्स मध्ये वेगवेगळ्या फील्ड मध्ये चांगलं काम करून नोकरीच्या शोधात गेला. त्याला पुण्याला एक चांगली नोकरी पण भेटली. त्या नोकरीमध्ये पगार काय भेटली तर त्याला तिथला खर्च वजा जाता शिल्लक काहीच राहीना आणि त्याचं जे स्वप्न होतं की बाबा आई वडिलांनी आपल्याला एवढं मेहनत करून शिकवलेलं आहे, आपण आई वडिलांना काहीतरी 2 पैसे दिलं पाहिजे. त्याचा 2 पैसे तर त्याच्याकडेच वाचत नव्हते, उलट त्याला घराकडून मागवावं लागायचे आणि त्याला नोकरी लागली म्हणून पाहुण्यांचं प्रेशर किंवा तू आता नोकरी कर, तू म्हणजे नोकरी आता तुला लागलेली आहे तर तू आता लग्न कर आणि त्याला स्वतःलाच माहिती की बाबा मला जास्त उत्पन्न नाहीये, भागत नाहीये आणि मी करू काय. बरोबर आहे. आणि घरच्यांना हे सांगता येईना की बाबा त्याला आता आम्हालाच महिन्याला त्याला काही खर्च द्यावा लागतोय कारण तो आता त्याच्या पायावर उभा नाहीये. त्याला अगोदर वाटलं सुरुवातीला 1 वर्ष तसा जाईल, त्यांनी ते 1 वर्ष मेहनत केली, 1.5 वर्ष केली, त्याला परत एक नॉमिनल पगार वाढ दिली त्यांनी. मग त्यांनी ठरवलं की नाही आता हे फार अवघड आहे. ही परिस्थिती प्रत्येक घरात आहे की त्याला आज मुलाला वाटतं की आपण घरच्यांना सपोर्ट करावा,
घरच्यांना वाटतं की आता आपण मुलांना एवढं शिकवलंय, त्याने त्याच्या पायावर सेटल व्हावं आणि त्याची लाईफ बनवावी. बरोबर आहे. पण त्याला स्ट्रगल जो मिळतोय ना, हो. तो कुणीच बघत नाही. हम्म. आणि सेम सिच्युएशन मी शेतीची पाहिली. बरोबर आहे. शेतकऱ्याकडे शेतीचं उत्पादन ज्यावेळी तो स्वप्न बघतो की आज, आता समजा आपण महाराष्ट्राचं उदाहरण घेऊ, हो. की सोयाबीन आहे, सोयाबीन आता माझ्या हातात येणारे म्हणेपर्यंत सोयाबीन गडबडतं. चांगलं आलं तर लेबरचं जे काढणीचे पगार आहे, म्हणजे त्याला द्यावा लागतो पैसा, प्रचंड पैसा लागतो. मग त्याचं सगळं गणित कोलमडतं, की ज्या गणितावर त्यांनी सगळे कॅल्क्युलेशन केलेले आहे. आणि मग परत त्याच्याकडे काही राहत नाही, परत मग राहिला नाही कॅश फ्लो, की मग तो परत मार्केटमध्ये फिरतो, किंवा मला 2 पैसे मिळतात का, बँकाकडे जातो. आणि ते दुष्टचक्र त्याचं काही संपत नाही. आणि या सगळ्या गोष्टी बघितल्यावर हे लक्षात आलं की ह्याच ठिकाणी मारवाडी म्हणा, गुजराती समाज म्हणा, हा पुढे का जातो. तर त्यांनी जे काही इव्हन शेती जरी ते करत असतील, तर शेतीमध्ये सुद्धा ते कॅश फ्लोला फार महत्व देतात. म्हणजे उदाहरण दाखल, समजा शेती ते करतायत ना, तर शेतीमधून निघालेलं उत्पादन ते डायरेक्ट न विकता त्याला प्रोसेसिंग करून विकतात. बरेच जण बी बियाणं म्हणून प्रोसेसिंग करून विकतात. बरेच जण समजा ते प्रोडक्ट काढले तर त्याचे पुढे प्रोसेस करून मग प्रोसेस्ड विकतात. फार भाव पण त्याला मिळतो. आणि जे युवक आहेत, ते युवक नोकरीच्या शोधात असं धावपळ करत नाहीत, त्यांनी त्याचा बिझनेस काही ना काही सुरू करतात. मग हे बघितल्यावर असं वाटलं की आपल्या या प्रॉब्लेमला लोकांना सोल्युशन काहीतरी देता यावं. आणि मग आपण स्वतः व्यापारात होतो, आपल्याला व्यापारातल्या अडचणी माहिती होत्या, की कोणत्या अडचणीला लोकांना सामोरं जावं लागेल. म्हणून मग आपण असे काही बिझनेसेस लोकांना द्यायचे ठरवले आयडियाज, की जेणेकरून समजा शेती आहे, तर शेती पूरक हा व्यवसाय राहावा. तो शेतामध्ये त्याचं काम करत असताना किंवा गावामध्ये राहत असताना त्याला एक बिझनेस चांगला करता यावा. आणि तो बिझनेस करताना त्याला दररोज पैसा सर्क्युलेशन मध्ये राहावा. म्हणजे परत त्याला मार्केटिंग हा फार मोठी अडचण असते. मग शेतकऱ्याला ती पण अडचण येऊ नये असे बिझनेसेस कोणकोणते आहेत. इव्हन युवक आहेत, तर युवकांना असं आपण बघतो की मार्केटमध्ये मग कुठेतरी जागा शोधावी लागते, काहीतरी नवा बिझनेस ते टाकायचा ट्राय करतात. मग त्यांना डिमांड सप्लाय माहिती नसतं, कॅश रिझर्व्ह माहिती नसतो, कॅश फ्लो माहिती नसतो, किंवा इन्व्हेंटरी मध्ये कसे लॉसेस होतात हे माहित नसतं. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण विचार करून त्यांना एक परफेक्ट बिझनेस काय देता येतो आणि त्यांना बिझनेसचं ट्रेनिंग पण कसं देता येईल हे आपण बघितलं. आणि त्या माध्यमातून आज आपण अभिमानानं सांगू शकतो की हजारो युवक आणि हजारो शेतकरी किंवा हजारो महिला सुद्धा या आपल्या भारत ॲग्रीटेकशी जोडून त्यांच्या स्वतःचा व्यवसाय फार चांगला करतात. क्या बात आहे. सर, आपल्याकडे कोणत्या कोणत्या मशिनरी उपलब्ध आहेत आणि त्याचे काय काय उत्पन्न तयार होतात त्या मशीन पासून? जसं मी आता तुम्हाला सांगितलं की आपण मॅक्झिमम हा ट्राय करतो की युवकांना किंवा महिलांना सहज सोपा असा पडणारे उद्योग आणि जे दररोज कॅश फ्लो त्यांना होऊ शकेल अशा उद्योगावर काम करतो. तर त्यामध्ये आपल्याकडे कोल्ड प्रेस ऑइल मशीन बनते, त्यानंतर पशुखाद्यासाठी कॅटल फीड बनते, मका भरडा मशीन आहे, आटा चक्की मशीन आहे, त्याच्यानंतर वूड पॅलेट मशीन आहेत, ग्रेन ग्रेडर पण आहेत. म्हणजे असे पण बरेच उद्योग आहेत की ज्याच्यामध्ये आपण धान्य क्लीन करून पण प्रोसेसिंग करून पॅकिंग करू शकतो. ग्रेन ग्रेडर उद्योग आहेत, डिहायड्रेशनचा बिझनेस आहे. त्याबरोबरच आपण फ्युअल साठी म्हणजे वूड पॅलेट फ्युअल किंवा वूड चिपर मशीन्स अशा मशीन बनवतो. तर आपल्याला मशीनची आता आपण माहिती घेऊया. या ठिकाणी आपण बघितलं, ही आहे कॅटल फीड मशीन. आता ही जी कॅटल फीड मशीन आहे, ही मशीन म्हणजे आपण एक एवढ्याच जागेत, ही जेवढी मशीन बघतोय ना आपण, एवढीच मशीन आहे. एवढ्या मशीन मध्ये प्रोसेसिंगला आणखीन एक 5-50 स्क्वेअर फीट सुद्धा जागा चालते, ज्याच्यामध्ये तुम्ही रॉ मटेरियल प्रोसेस करू शकता. आता ह्या बिझनेसची खासियत हीच आहे की हा बिझनेस दररोज डिमांड वाला आहे. म्हणजे तुम्ही गावामध्ये जरी हा बिझनेस टाकला तर या पासून बनणारा प्रोडक्ट दररोजच आणि गावात. हे जे मशीन आहे, तर आपण यामध्ये फक्त गुरांसाठीच का कोंबड्यासाठी पण खाद्य बनवू शकतो? कशा पद्धतीचं खाद्य बनतं? कॅटल फीड म्हणजे कॅटल फीड मध्ये आपण गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, त्याचबरोबर आता कोंबडी जेव्हा करतो तेव्हा कोंबडीसाठी याला थोडं बारीक साईज लागते, ते पण आपण ह्याच्यामध्ये प्रोसेस करू शकतो. मग आता ह्याच्यामध्ये पेंड तयार होते का आपल्या सुग्रास तयार होतो? ह्याच्यामध्ये सुग्रास, गोळी पेंड ज्याला म्हणतो आपण, ती तयार होते. आणि पेंड जी आहे ती मग आपण आपल्या कोल्ड प्रेस ऑइल मशीन मध्ये पेंटचा वेगळा व्यवसाय आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यात सुद्धा जे कस्टमर
दररोज हजारो रुपये, महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत. कमवत आहेत. त्याच्यात तुम्हाला लिंक देतो, तुम्ही ते पाहू शकता. 100%. ठीक आहे. या ठिकाणी एक दुसरी मशीन आहे. हे कशा संदर्भात आहे तर सर? ही मल्टीपर्पज मशीन आहे. ही Multipurpose, ऍक्च्युली एक आटा चक्की पण आहे. हा. याला सायक्लॉन कशासाठी लावलाय, तर हा. आपण जुन्या जमान्यामध्ये पाहिलं असेल, हा, हा, हा. जसं जात्यावर जुन्या जमान्यामध्ये आपण पीठ बनवायचो, हा, कारण हा, ते हा. थंड राहायचं. हा. मग या मशीन मध्ये काय असतं, आपण हम्म. स्पीड वाढलेली आहे. हो. स्पीड वाढली की या मशीन मध्ये परत हीट वाढते. हिट वाढते. हीट वाढल्यावर त्याच्यामधले जे न्यूट्रिएंट्स आहेत ते नाही राहत. बरोबर आहे. त्यामुळे ते हीट वाढू नये यासाठी आपण एअर फ्लोचं ह्याच्यामध्ये एक प्रोसेस ठेवतो, जेणेकरून करण्यासाठी. थंड करण्यासाठी नाही, थंड- थंडच बनवण्यासाठी. थंड बनवण्यासाठी. कारण बनवून परत थंड करणं त्याला मतलब नाहीये, म्हणजे बरोबर. त्याला इम्पॉर्टन्स नाहीये. बरोबर. बनवतानाच ते थंड बनलं पाहिजे. तर याच्यामध्ये आपण आटा चक्की पण बनवू शकतो. हा. याच मशीनचा वापर हा. बऱ्याच आपल्या ग्राहकांना आपण मका भरडा मशीन म्हणून पण करायला लावतो. याच मशीनचा वापर मसाला बनवण्यासाठी, हम्म. बऱ्याच वेगवेगळे मसाले जे आहेत ते तयार बनवण्यासाठी करता करतो. हम्म. बेसन प्लांट म्हणून पण ठीक आहे. याचा वापर आपण होतो. जवळ येऊन दाखवू शकतात प्रेक्षकांना की ज्या मशीनची आपण माहिती घेत आहोत. या ठिकाणी जवळ येऊन हे भांड दाखवा, जेणेकरून मसाला तयार होईल, भरडा तयार होईल, त्यानंतर पीठ तयार होईल. एकाच मशीन मध्ये आपण विविध थंड पद्धतीने या ठिकाणी प्रोडक्ट तयार करू शकतो. सर, आता अनेक प्रेक्षकांचा प्रश्न असतो की आपण मशिनरी घेतो, मग याचे जर सध्या उद्या बिघाड झाला, काही स्पेअर पार्ट आहेत, रिपेअरिंग, तर ह्या आपल्या ऍग्रीटेक कंपनीकडे उपलब्ध आहे का सर? बेसिकली आपण कसं करतो, भारत हम्म. ऍग्रीटेक मध्ये जसं आपण म्हटलं की उद्योजक तयार करायचे आहेत बरोबर आपल्याला. आणि उद्योजकाला स्वतः सगळं शिकणं महत्वाचं आहे. बरोबर आहे. तो जर कुणाच्या मेकॅनिक किंवा कशाच्या भरोशावर बसला हम्म. तर मग त्याला अडचण येते. हम्म. त्यामुळे आपण कोणती मशीन देताना त्यांना प्रॉपर ट्रेनिंग देतो. बरोबर आहे. आणि ती ट्रेनिंग दिल्यामुळे त्यांना कसलाही छोटा मोठा प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह करता येतो. स्वतःलाच करता मेजर येतं. इश्यू झाला तर हम्म. आपण नक्कीच त्यांना गाईड करतो. आपल्याकडे टीम आहे, ते सगळे त्यांच्या बरोबर आहे. कम्प्लीट करून देऊ शकते. हम्म. पण प्रयत्न आपला हा असतो की हम्म. जो उद्योजक काम करतोय त्याला त्या मशीनची टेक्निकल माहिती पूर्ण आपण स्वतः ट्रेनिंग आली देतो. पाहिजे. 2 ट्रेनिंग आपण कंपल्सरी देतो आणि तेच आपलं खास वैशिष्ट्य आहे. कारण आपण जशा मशीन बनवलेल्या आहेत ना, हा. तशा दिसणाऱ्या खूप मशीन लोक बऱ्याच ठिकाणाहून आणतात. बरोबर आहे. चायनाहून आलेले हम्म. असतात, ट्रेडिंग करतात लोक. आपलं मॅन्युफॅक्चरिंग आहे. स्वतः आणि manufacturing. आपण मॅन्युफॅक्चरिंग करताना आपण त्यामध्ये काही असे चेंजेस केलेले आहेत जे कॉमन नाही मिळत. बरोबर आहे. म्हणजे जे प्रोडक्ट कस्टमरला फायनल मिळणार आहे तो त्या क्वालिटीचा मिळत नाही. बरोबर आहे. हे जरी असेल तरी लोकांना मार्केटिंग फार महत्वाची आहे. मग बरोबर. आपला प्लस पॉइंट काय, हम्म. आपण जे मार्केटिंगचे काही इनपुट्स आपल्या कस्टमरला देतो, त्या इनपुट्सच्या बेसवर कस्टमर खूप मोठ्या प्रमाणात आपण सक्सेसफुल होतो. की आपण मशीन्स जे आहेत ते एकदम हाय क्वालिटी आणि हाय एंडच्या बनवतो. बरोबर आहे. पण त्यातून मिळणारं जे ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग एवढं चांगलं असतं आपलं की ते कस्टमर एक्सेल करतो म्हणजे करतो. बरोबर आहे. तर सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की आता ही पुढची जी मशीन आहे सर, थोडक्यामध्ये या मशीन बद्दल माहिती या ज्या सांगा. मशीन्स आहेत ना, या मशीन साठीच हे कोब्रा कटर म्हणून आहे. हा, आपण जवळ येऊन थोडक्यात दाखवा की आता हे खोबरा कटर म्हणून युज होतं. हा. ह्याच्यामध्येच आणखीन आपल्याला एक वेगळं मॉडेल मिळतं ज्याच्यामध्ये अॅग्री वेस्ट जे आहे, जे आपण जाळून टाकत होतो. बरोबर आहे. म्हणजे जसं आपण कडबा वगैरे. सोयाबीनची गुळी आहे. हा, बुसकट. तर सोयाबीनची गुळी आपण भुसकट म्हणतो. हो, बरोबर. तर ते भुसकट फेकून दिलं जायचं, जाळून दिलं जायचं, किंवा ऊस कापला तर त्याच्यात जे पाचट पडलेलं ते जाळून दिलं जायचं. तर त्याला आता बेलरनी ऊसाचं पाचट लोक गोळा करतात. बरोबर आहे. हो. त्याला सुद्धा प्रोसेस करायला वेगवेगळ्या मशीन, म्हणजे ह्या गुळी जी म्हणतो आपण, सोयाबीनची असेल किंवा ऊसाचे पाचट असतील किंवा राईस हस्क असेल, असे प्रोसेसिंग करायला या मशीन मधून आपण प्रोसेसिंग करू शकतो.